तर नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो होतो कुंडलिका व्हॅलीला. खूप दिवसापासून प्लॅन होता जायचा, पण सगळ्यांच्या सुट्ट्या कामं मॅनेज करता करता ते काय पॉसिबल झालं नाही. फायनली आज निघालो होतो. त्यात आमच्या एका बंधूंना गाडीचा AC बिलकुल चालत नाही आणि दुसरे जे आहेत ते AC शिवाय गाडीच चालवत नाही. ह्याच विषयावर जरा चर्चा रंगली होती आणि बघता बघता असा काहीतरी तो सिमेंट कॉन्क्रीटच्या ह्याच्यातून असले काहीतरी सीन चालू झाले. म्हणजे मन प्रसन्न करणार एकदम वातावरण होतं. हे जवळजवळ 1 वर्षापूर्वी मी कधी शूट केलं होतं, ते आता टाकतोय मी. आता त्याला मुहूर्त लागला आहे थोडक्यात टाकायला. पण जे काय पाहिलं ते अफलातून होतं, थरारक होतं. ते आता तुम्ही व्हिडिओ थोडं पुढं बघालच. आणि हे जे गवत दिसतंय ना, हे त्यावेळीचं आहे ज्यावेळी ते मध्यंतरी तिथं आग लागली होती, त्या गाड्या वगैरे पेटल्या होत्या ना, त्यावेळीचं आहे. आम्ही हार्डली 2 दिवस आधी जाऊन आलो होतो, नाहीतर आमचा नंबर कुठंतरी होता आणि जिथं आम्ही गाडी पार्क केली त्याच ठिकाणी बरोबर त्या सगळ्या आग लागला होता. तर रोड असा काहीसा होता. हे आता ACच्या बाहेर आल्यानंतर ह्यांचं म्हणजे ते बंधू ॲक्टिव्ह होऊन जातात डायरेक्ट. गाडीत AC असेल तर ते एकदम तोंडबिन बांधून असतात. असलं काहीतरी होतं रोडला, सगळे कारवी होती सगळ्या साईडनी. त्याच्यातून थोडासा प्रयत्न करतोय शूट करायचा, कसं काय करायचं, थेंबे करायचं. आपल्याला काही घाई नाही त्याची. तरी अशी काहीतरी दगडी होती आणि ही दगडी एकदम गुळगुळीत होती. म्हणजे ह्याच्यावर पाय स्लिप व्हायचा खूप चान्स होता. म्हणजे होतच होते. थोडं सावकाश करत आम्ही निघालो होतो. गप्पा गोष्टी वगैरे रंगल्या होत्या मस्त, फुल चष्टा मस्करी. त्यात वातावरण असलं भारी होतं ना की सांगायला तोड नाही. असं काहीतरी दिसत होतं बघा ना जरा, म्हणजे मस्तच मन प्रसन्न. आणि त्या तिथून पाणी थोडं वाहत होतं. त्यात भीती काय होती, या साईडनी स्लिप व्हायची खूप भीती होती आणि असल्या काहीतरी नगडी होत्या. आता ह्याच्यातून जायचं म्हणजे लय जीवा आलं होतं. जीवा म्हणण्यापेक्षा थोडी भीतीच वाटत होती. आणि व्हॅलीच्या तिथे गेल्यानंतर असा काहीतरी सीन होता, म्हणजे फुल लोक पोहण्याचा वगैरे आनंद घेत होते. आम्ही पण थोडंसं प्लॅनिंगनेच होतो. आम्ही पण उड्या आणल्या, मस्तपैकी एन्जॉय केलं. पण भीती वाटत होती कारण पलीकडल्या साईडला जे दिसतंय ना ते पोरगं खाली येते, त्या साईडनी फुल दरी होती. म्हणजे तिथून सटकला कार्यक्रम, विषय खोलच डायरेक्ट. आता हा जो दिसतोय तो वरून खाली उडी आणणार होता. बरं, भीती तो उडी आणणार पण भीती आम्हाला वाटत होती. हे एन्जॉय करत होते बंधू, पण नंतर त्यांनी फुल खेचला होता त्याला. हे असं काहीतरी एन्जॉयमेंट चालू होती सगळ्यांची. जे राईट साईडला आहे तो रितेश आहे, इकडे येतोय तो निखिल दादा आहे आणि त्यानंतर मागून जे येतोय तो मयूर दादा आहे आणि वैभव शेट येत आहेत त्यांच्या मागून. असं काहीतरी एकंदरीत सगळं वातावरण मस्त चालू होतं. आता परतीच्या प्रवासाला निघालो होतो. आता मे बी इथं आम्ही थांबलो होतो, बेळ खाल्ली, जरा पडलोच होतो, कटाळलो होतो आणि जरा जास्तच कटाळलो होतो. खूप दिवसानंतर असं काहीतरी बाहेर गेलो होतो. परत रिटर्नच्या प्रवासाला निघालो. व्हिडिओ एडिटचा नवा प्रयत्न करतोय. तर मला आता सांगा याच्यामध्ये काय बदल करायला हवेत, काय बदल करायला नकोत, हे सगळं सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.